गोंदिया जिल्ह्यातील 2 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीची निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल पार पडल्यानंतर आता ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। गोंदिया शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे। 3 लेअर मध्ये हा बंदोबस्त लावण्यात आला असून स्ट्रॉंग रूमच्या आतील भागामध्ये 37 SRPF जवान तर बाहेर जिल्हा पोलिसांचे 35 अधिकारी कर्मचारी सुरक्षा देत आहेत। 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने यंत्रणेचा ताण देखील वाढला आहे। काय सांगाल, आज आमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये सगळे ईव्हीएम बंद करण्यात आले, कशा पद्धतीने याची सुरक्षा असणार आहे? पॉलिटेक्निक कॉलेज येथील स्ट्रॉंग रूमला 3 लेअर मध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे। आतील लेअर मध्ये SRPF चे जवान त्यांचा एक प्लाटून तैनात आहे 3 शिफ्ट मध्ये। त्यानंतर पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि बाहेर एक 1+4 चा गार्ड असे 3 लेअर मध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे। CCTV लावलेले आहेत आणि कंटिन्युअसली आपण सतर्क बंदोबस्त ठेवलेला आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।